द सेकंड पार्ट ऑफ चलो घुमे. आम्ही चाललोय प्राचीन कोकण बघायला. तिथे साईडला मॅजिक गार्डन म्हणून आहे. तिथे काय असेल ते बघूयात आपण. चला जाऊयात. वडापाव, चिकन बिर्याणी सगळं काय मिळतं कोकणामध्ये. सगळं काय म्हणजे सगळं काय. फेमस हापूस आणि काजू. काजू 700 रुपये किलो. काजू घर नाही काजू घर 700 रुपये किलो आणि काजू 600 रुपये किलो असा इथला दर आहे. मित्रांनो आणू का तुमच्यासाठी? लगेच कमेंट करा. पार्किंग इथे आहे का? मॅजिक गार्डन आणि प्राचीन कोकण या साईडला पार्किंग आहे. थांब बघूया पुढे. हाच आहे. हा नाही अरे हा बघ इथं मॅजिक गार्डन आहे. हा मॅजिक गार्डन इथे बघा ना कुठे. नो पार्किंग तिकडे प्राचीन कोकण आहे. तर आता वाजले सकाळचे 8. 8:30ला आपलं हे सगळं ओपन होणार आहेत दोन्ही पण स्पॉट. तर आम्ही चालू आहे थोडा नाश्ता करून पुन्हा परत येऊ इथेच गार्डनमध्ये. तर चला. आता इथं आम्ही नाश्ता करायला आलो आहे अस्वद मध्ये. मी इडली पण मागवलं आहे आणि हे पण मागवलं आहे मिसळ. दोन्ही पण खाऊ आम्ही. सुदेश तू काय खाणार? इडली खाणार की मिसळ? इडली आणि थोडीशी मिसळ घे. इडली घे पहिले, मिसळ खाते. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत प्राचीन कोकण. इथे प्राचीन कोकण अशा नावाने एक जागा आहे इथे कोकणामध्ये आणि ती आम्ही रिव्हील करण्यासाठी आलेलो आहे. आणि प्राचीन कोकणासोबत टच मॅजिकल गार्डन म्हणून एक प्लेस आहे, ती देखील आम्ही रिव्हील करणार आहोत. चला बघूयात. आलोय प्राचीन कोकण बघायला. बघूया तिथे काय भेटलं ते बघायला नवीन. तर आता सिद्धेश तिकीट काढून आलेलं आहे प्राचीन कोकण. तर चला बघूया. चला. इनक्रेडिबल म्युझियम असं या तिकिटाचं नाव आहे. बघूया. ते एंट्रीला तिथे गाय आणि वासरू आहे. साईडला तिथे एक मामा आहेत आणि या साईडला एक आजी आहेत, शेतकरी आहेत. तर चला आतमध्ये बघूयात आपण. म्हणजे आलेले ते महाराजांची मूर्ती आहे. पुढे काय काय भेटेल बघायला पाहिजे. मित्रांनो प्राचीन कोकण नावाने एक जागा आहे. अशा जागेवरती आम्ही आलेलो आहे. तिथे हा पास दिला जातो. तो पास घेऊन तुम्ही मोबाईलातमध्ये घेऊन जाऊ शकता. आपल्या स्वतःचं वेगळं तिकीट आणि मोबाईलचं वेगळं तिकीट अशा प्रकारे आपला आम्ही स्पेशल 50 रुपये पे केलेले आहेत. फक्त पॉईंट टू बी नोटेड. ओके. आणि आता हे प्राचीन कोकणमध्ये काय काय होतं, शंख किती प्रकारचे आहेत, या गोष्टी ते दाखवणार आहेत. त्या आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवू. जसा तो गाईड सांगेल त्यानुसार तुम्हाला पण ऐकायचं आहे. तर आता आमचे गाईड आलेले आहेत, त्यामुळे वरती घेऊन चालले. चला बघूया. कवी माधवी यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्राथमिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेमध्ये कवींनी कोकणच्या निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितके आमचे कोकणही सुंदर आहे. ठीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. आपण इथून पाहणार आहोत 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना खाली वाकून या. सिमेंटची आहे. चला पुढे जाऊया. भगवान परशुराम
आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्याने दान केली. कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याने त्यासोबत युद्ध करून त्याला 40-50 किलोमीटर मागे ढकलले आणि सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. आपले सारे कोकण दऱ्याखुरांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी दाट अरण्य, जंगली स्वाबदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यांसारखे प्राणी इथे पाहायला मिळतात. त्यामध्ये वनवासी लोक राहत होते. त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातीचा समावेश होता. त्यातील कातकरी समाज इथे दाखवला आहे. इकडे गावशिकार दाखवली आहे. हे ग्रामदेवतेचे मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियोजन करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तीमध्ये भांडण झाल्यास सगळा गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करत असे. 10 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 1-2 किलोमीटर पर्यंत सहज जात असे. पूर्वी यांचा उपयोग संदेश वहन तसेच धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जात असे. कडक लक्ष्मी दाखवली आहे. पोतराज लोक स्वतःला चापकाने मारून घेतात. त्याला कडक लक्ष्मी असे म्हणतात. इकडे खाली कोळी समाज दाखवला आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करत असत. नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बोटीदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत. त्याबद्दल त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. हे खोतांचे घर आहे. खोत हे गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने आणि आहे. राजापूर दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरामधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. हा सुतार आहे. कोकणातील 12 बोलतार दाखवताना जे अधिक कौशल्याने आहे तिथे दाखवले आहे. त्यापैकी सुतार आहे. खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसे भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न बोलल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत. ते जातणीसारखे दिसते, त्याला घिरड असे म्हणतात. जातीमध्ये धान्य दळून निघते, ते घिरडामध्ये अख्खा भात घातला जातो. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला केला जातो. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बोतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत. त्याच पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी उंच 12 पाणी असे तिथे धरणे बांधून हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी पाट्याच्या सहाय्याने नेले जात असे. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवण्याचे काम हा चर्मकार करीत असे. कोकण वाव.
तर प्राचीन कोकण आमचं बघून झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे पुढे एक्झिटच्या इथे. तर इथे काहीतरी शंख प्रदर्शन आहे, तर ते बघूयात आपण. तर इथे व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही आहे, पण मी तुमच्यासाठी स्पेशल लपून व्हिडिओ काढतोय. केरळच्या खाडी किनाऱ्यावर पर्यटकांना मासे पकडण्यासाठी भाड्याने दिले जाते. हे जाळे या हॉल इतके मोठे असते. चिंगरे मासा यामध्ये शेपटी असते, तर शेपटीला एक विषारी काटा असतो. तर आता आमचा अख्खा प्राचीन कोकण फिरून झालेला आहे. प्लस आम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचे शंखसुद्धा बघितल्यात. तर आता आम्ही चालू आहे एक्झिटकडे. एक्झिट केल्या केल्या आम्ही जाऊ गार्डनमध्ये. तर बघूयात आपण गार्डनमध्ये काय भेटतो आम्हाला बघायला. तर चला जाऊयात. मॅजिक आणि इथे हे समथिंग थीम पार्कसारखं काय ते असेल, बघूयात. आम्हाला गोल्ड पॅकेज द्या, 3 तिकीट द्या. आम्ही आता गोल्ड पॅकेज घेतले. मला कसं नाही आला. चाललो आम्ही बघायला. आम्ही सर्व काही बघणार आहोत. चला बघूयात. हे एंट्रन्स आहे. तिकीट काढलं इथलं गोल्ड पास. चला बघूयात. 200 रुपये पर पर्सन आहेत. मी आणि सिद्धेश आम्ही दोघं आहोत. सिद्धेश इथे पुढंच थांबलाय. शो चालू लवकर चला. आपले शो चालू झाले. तर चला बघूयात आपण फर्स्ट शो काय भेटतोय आपल्याला. तिथे भेटतं का काही? नाही सध्या ते ओकेच मध्ये चाललो आपण. हे हाताने आम्हाला ग्लोव्स दिले घालायला, काच आहेत म्हणून. हा इथं रस्ता आहे. भेटतंय रस्ता डेड एंड. आता रस्ता सापडला आम्हाला. निघालो आम्ही बाहेर. नेक्स्ट स्पॉट बघूयात. हे इन्फिनिटी वॉल आहे. सिद्धू काय चाललंय ना आपल्याला कायच माहित नाही. फक्त इथं लाइटिंग आहे. फक्त लाइटिंग लावली आहे ना, झागून अजून काय नाही. एवढंच इथनं ते इथपर्यंत एवढीच मजा, काय नाही बाकी. पण घेतलं किती आपल्याकडनं? पूर्ण 200 रुपये पण वसूल करून जाऊ. मिरर वर्ल्ड आणि फोटो काढायचं काही ते जागा होती, ते दोन्ही आमचं एक्सप्लोर करून झालंय. आता नेक्स्ट आम्ही पुढे चाललोय. तर चला आमच्यासोबत. चला आता वर्टेक्स टनल बघायला. हे टनल आहे. इथं आतमध्ये आलं तर चक्कर येते. तुला हलतो अक्षर. बापरे तर पहिले मॅजिक शोच्या पहिले घोस्ट हाऊस बघतोय. बघूयात पुढे काय भेटतं आपल्याला. घोस्ट हाऊस. हॅलो पुढे बघूयात अजून काय आहे. पुढे बघूयात काय आहे. मम्मी मेलेली. इथं काय काय नाही. इथे वाटतं आता. बापरे कुठे
परत ये. आलो. घाबरला तो, जाऊ दे. घाबरला सोड. नाही पुढं बघत की अजून हड्डी बँक. बापरे भूतिया घर. तर गोष्ट हाऊस पण बघून झालं आहे आमचा. तर मॅजिक शो बघायला चाललो आहे तुम्ही. चला झालेली आहे. साहब शुरू करो सर मैजिक शो. हाँ साहब देखिए सर इसमें कोई जादू टोना नहीं है साहब. अपन सुनते ना सर जादू टोना काला जादू बंगाल, ऐसा कुछ नहीं है. किसी देश में जादू टोना नहीं है, सिर्फ चालाकी का खेल है साहब. अगर जादू टोना होता तो जादूगर कुछ भी कर देता साहब. सबसे पहला मैं कोरोना चीन को भेज देता, फिर देश का काला धन का ढीग लगा देता. ऐसा होता नहीं साहब, सिर्फ चालाकी. सभी साहब मैडम छोटा बच्चा लोग पू बोलो साहब. मैडम पू बोलो पू पू पू. कमान चली सब ट्रिक्स है साहब, इसमें कोई जादू नहीं. सर हाथ कर. अभी साहब मैडम बोलो पू पू पू. नीचे आ गया. घर में का ध्यान दे रहा हाथ पे. बोले अंकल ने कुछ छिपाया साहब. चालाकी का आओ 1 2 9. ताली बजाओ बच्चा लोग. बेटा साहब वो बंद करिए साहब. पेट में लड्डू है साहब के. हाथ लगाओ सर. लड्डू है नहीं, दुनिया को दिख रहा लड्डू है. सब कमरा में रख के मैं निकालेगा डब्बा खाली. सर 1 2 3 बोलेगा आप इस पे हाँ बोलो. कैसे बोलेंगे सर? जोर से आप बच जाएगा. 1 2 3 बोलो हाँ. जोर से साहब. हाँ देखो आ गया. ताली बजाओ लड्डू आ गया. थैंक यू साहब. थैंक यू. तुम्हारा गांधीनगर है साहब बेटा. पुलिस कपोली. खपुली. एक खपुली. यस. 7 गाँव का 17 भी चलो आपके गाँव का. मैंने होश हो गया. अलीबाग रेवडंडा नागुटना वडकर. सर आप कहाँ से साहब? होश हो गया बेटा. पनवेल. पनवेल अंबेडकर का पुतला स्टैंड के सामने अंबेडकर जयंती में शो किया. अच्छा सब ऐसे हाथ करेंगे. और साहब हमारे खपुली के और खपुली का लोग दिलदार. एक बार जो चीज दिया लेता नहीं वापिस. मिल जाएगा. सर अंगूठी रख दो यहाँ पर. सर मेरा हाथ खाली है साहब. ये आपके पास देगा तो सर इसको ढीले पकड़ो साहब. नहीं टूटेगा नहीं साहब. ऐसे ढीले पकड़ो साहब. सब सीधे हाथ करो. एक हाथ कमर पे धर्मेंद्र के जैसा. अंगूठी है कि नहीं साहब? सब भरोसा है ना साहब पे? जाएगा तो भाई साहब भर के देगा. ये नया खाएगा है. अब क्या खाएगा साहब? संतरा मैंगो पीरू चिक्कू सीताफल. मेरा गला बहुत बढ़ेगा साहब, नहीं तो आवाज मेरा बाहर जाता है ना अंगूठी साहब? जाओ अंगूठी गया. तुम्हारा खपुली गया. महानगर पालिका था ना पुराना, वहां ढूंढो. 6 महीने में मिल जाएगा अंगूठी. अभी है. एक हाथ नीचे लो. 1 2 3 बोलेगा. अंगूठी छोड़ो हाथ में गिरेगा. खपोली वाले का अंगूठी दे दो. 1 2 3 छोड़ दो. छोड़ दो साहब. छोड़. मजाक मत करो. अंगूठी निकालो. नहीं आया. नहीं आया है. यहाँ नहीं है. नहीं सर अंगूठी यहाँ नहीं है. भाई साहब के पास है. दादा मोबाइल यहाँ दे दो. मैं समझा आपके पास जाएगा. मैं टेढ़ा रुमाल झाड़ा ना इधर चला गया. आइए साहब. थैंक यू भाऊ. राग लेना सर. सब यहाँ देखो. क्या नाम आपका? मैडम अंगूठी है इसमें बेटा. सर मैडम देखो इसमें अंगूठी नहीं है. देखो इसमें पानी है. रुमाल आपके पास आप एक भाई साहब मेरा रुमाल लेगा तो मैडम साहब लोग बोलेगा अंकल इधर से इधर डाल दिया. तो भाई मैजिक का रुमाल ले लेता हूँ साहब. इसमें अंगूठे के देखो. नहीं ना सब गिलास में ऐसे ढाक दो. यहाँ पुलिस शादी कर रहे थे ना साहब. एसीपी डीसीपी आमदार खासदार मैं सोने का अंगूठी लेता है. फिर सादे में चांदी का ही लेता साहब. सदर ऐसे पकड़ो बेटा. दोनों हाथ सीधे कर दो. कोई देखो अंगूठी आ गया. जाओ
बोलो पप्पा। सर को सुनना नहीं आता, जोर से पप्पा। गिलास हिलाओ। आ गया, देखो कैसा हंसता है, देखो बाबू। सर आवाज आता मैडम साहब। अंगूठी छोटा है, कल बड़ा लो आधा किलो का। पूरा हिंदुस्तान में आवाज आना मांगता है। कमान चाली सब रुमाल। अंगूठे के देखो इसमें नहीं ना, रुमाल रख दो साहब। ऐसा करो भवा साहब, देना मुट्ठी बंद कर दो। गिलास में अंगूठी है साहब? गिलास में अंगूठी नहीं है, इसमें पानी है। आपका हाथ में अंगूठी है, भाई साहब का अंगूठी दो, मेरा शो खत्म। अंगूठी दे दो। नहीं है, मुट्ठी बंद करो। ऐसे उड़ाओ, ऐसे उड़ाओ। देखो अंगूठी गया, मैडम आपके पास गया। आइए मैडम, लास्ट में जी अंगूठी निकालेगा। थैंक यू साहब, आप बैठो, मैं निकाले। मैडम जल्दी आइए साहब। आपको लगे मैडम ये चीज दे देना आपके तरफ से साहब। ये टमाटर है मैडम साहब। पीरू खत्म हो गया साहब, नहीं तो पीरू पे अच्छा होता है मैडम। बोलेगा मेरे हाथ पे आज ही करना। कैसे करेंगे मैडम? जोर से बोलो। सर्दी गिरदी फेंकना नहीं मैडम। 1 2 3 बोला आज। सर आ गया क्विक। लाइए मैडम चक्कू, कमान चाली, लवकर जल्दी। ताली बजाओ मैडम। आ गया अंगूठी साहब। थैंक यू मैडम, थैंक यू साहब। यही मैचिंग है। अब ऐसे हाथ करो साहब, पहले चेक करो ये क्या दूसरा है। मैं गरीब आदमी साहब, यही है बरोबर आहे। ताली बजाओ सर। मॅजिक शो पण बघून झालंय। जादूगरनी माझ्याने सिद्धेसोबतच शेवटची मॅजिक केली, तर बरा वाटला। आले सगळे पैसे वसूल झाले आमचे। आता बघूयात इकडे काय भेटतोय। आतमध्ये नाही चालेल। आता 3D शो बघायला आलो आम्ही। चला बघूयात। तो 3D चष्मा भेटलेला आहे आपल्याला, बघूयात आपण आता। तर आमचा मॅजिक गार्डन फिरून झालेलं आहे। तर जर तुम्हाला व्हिडिओ आपले आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा।